36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. बुलढाणा शहरातील ऑटो चालकांनी आरटीओ विभागाच्या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दंडात्मक कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत त्यांनी प्रशासनाकडे न्यायाची मागणी केली आहे. बुलढाणा शहरातील ऑटो चालकांचं म्हणणं आहे की अनेक वर्षांपासून ते प्रामाणिकपणे प्रवासी सेवा देत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे शाळेत ने-आण करण्याचं कामही ते करत असून त्यांच्या सेवेमुळे अनेक पालकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. मात्र अलीकडे बुलढाणा आरटीओनं केलेल्या कारवाईमध्ये काही ऑटो चालकांकडून मोठ्या प्रमाणावर दंड वसूल करण्यात आलाय. या कारवाईमुळे गरीब ऑटो चालकांचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. ऑटो चालकांनी असा आरोपही केलाय की काही तक्रारींनंतर प्रशासनानं त्यांच्यावर कठोर कारवाई केली. त्यांच्या बाजूची भूमिका ऐकून घेतली जात नाहीये. त्यामुळे त्यांनी प्रशासनाकडे निष्पक्ष चौकशी करून न्याय देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नाहीये. प्रशासनाकडून स्पष्टीकरण आल्यानंतर या बातमीचे पुढील अपडेटही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवणार आहे. आहे आणि त्या सेंट जोसेफ शाळेची जी डीन महिला आहे त्यांची आणि सोनोनीची मिलीभगत या दोघांनी मिळून प्रशासनाला एक पत्र दिलं की या वाहनावर या जेवढे ऑटो वाहन आहेत त्यांच्यावर कारवाई करावी, कारण त्यांनी घेतलेले जे वाहन आहेत त्या वाहनांना चालण्यासाठी हे वाहनं बंद करावे. म्हणून त्यांनी यांच्यावर बडगा उचलला आणि यांचे ऑटो वाहन बंद करून त्यांच्या गाड्या चालवाव्या या हेतूने त्यांनी यांना टार्गेट करून आज यांच्यावर कारवाई केलेली आहे. ही कारवाई आम्ही कदापि सहन करणार नाही. नाही, पण ते तर स्कूल बस आहे ना आणि याच्यात ऑटोमध्ये जीव घेणं प्रवास करतं, मग आरटीओने चुकीची कारवाई केली का? आजपर्यंत जीवाची जीवितहानी झालेली नाही. आजपर्यंत कुठल्याही ऑटोवाल्याकडून अपघात झालेला नाही. ऑटोवाले त्यांच्या मर्यादित याच्यामध्येच प्रवासी वाहतूक करतात. शिवाय आजपर्यंत जेवढे पालकवर्ग आहे सर्वांनी लेखी स्वरूपात त्या शाळेला दिलेलं आहे आणि एका सेंट जोसेफ शाळेच्या भरोशावर आरटीओनी त्यांना सर्व कारवायाचे आज पुढाकार घेऊन कारवाया केलेल्या आहेत. ह्या आम्हाला कदापि मान्य नाही. यांच्यावर झालेल्या कारवाईचा एकूण एक जबाब आम्ही मागितल्याशिवाय राहणार नाही. आमच्यावर जेवढ्या कारवाया झाल्या, जेवढे दंड झाले, एकही दंड ऑटोवाला भरणार नाही. आज सायंकाळपर्यंत जर ऑटो सोडले नाही तर मी जिल्हा प्रमुख या नात्याने सांगतो की बुलढाणा जिल्हा उद्यापासून पूर्ण चक्काजाम करेल जर आरटीओने आज यांच्यावर कारवाया झालेल्या जर मागे घेतल्या नाही आणि त्या सोनोनीवर जर कारवाई केली नाही, त्यांनी दिलेलं निवेदन जर परत घेतलं नाही तर उद्यापासून बुलढाणा बंदची हाक मी आज आपणासमोर जाहीरपणे जाहीर करत आहे. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी शेख गफ्फार, बुलढाणा.